मुंबई 8 मे 2026 रोजी देशातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या इंडियन बँकेने मुंबईत एका भव्य मेगा रॅम ऋण वितरण आणि लोकसंपर्क शिबिराचे यशस्वी आयोजन केले. या शिबिराच्या माध्यमातून महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या 3 राज्यांच्या कार्यक्षेत्रातील ग्राहकांना आर्थिक पाठबळ देण्यात आला आहे. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यपालक अधिकारी श्री विनोद कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या विशेष मोहिमेअंतर्गत विविध क्षेत्रातील ग्राहकांना एकूण 1048 कोटी रुपयांची कर्ज मंजुरी पत्रे वितरित करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक प्राधान्य MSME क्षेत्राला भेट देण्यात आलं असून उद्योजकांना सशक्त करण्यासाठी 634 कोटी रुपयांचा वाटा या क्षेत्रासाठी देण्यात आला आहे. तसेच रिटेल आणि कृषी क्षेत्रातील ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनाही मोठ्या प्रमाणात कर्ज मंजुरी पत्रे देण्यात आली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना श्री विनोद कुमार यांनी बँकेच्या ग्राहक केंद्रित धोरणावर भर दिला. ते म्हणाले की देशातील रोजगार निर्मिती आणि आर्थिक प्रगतीसाठी कृषी, MSME आणि रिटेल क्षेत्राला वेळेवर कर्ज पुरवठा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि व्हर्च्युअल माध्यमातून उपस्थित असलेल्या ग्राहकांशी संवाद साधून त्यांचा विश्वास संपादन केला. या यशस्वी शिबिरामुळे वित्तीय वर्ष 2026-27 ची सुरुवात अत्यंत जोमाने झाली असून मुंबई क्षेत्रीय कार्यालयाने भविष्यातही अशाच प्रकारे उत्कृष्ट ग्राहक सेवा आणि व्यवसाय वाढीची परंपरा जपण्याची ग्वाही दिली आहे. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी नागनाथ ससाणे.